मम्मी थांब. आता रागानं सोडून चालले काय? थांब ना. अरे रे अरे बापरे पप्पीच घेतली मम्मी तर. नक्की सांगा कच्चा चिवडा कोणाकोणाने खाल्ला. आता कुठला घेऊ मी पण कन्फ्यूज आहे. जस्ट मी मम्मीला सांगितलं उद्देश बाबा सांगितलं होतं मी. उद्देश बाबा केलं त्यानं. मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, तुम्हाला काल सांगितलं मी रिझन की वर्धेला यायचं माझं रिझन हे होतं की माझा पेपर आहे. सो जो एक पेपर आहे माझा, सो ते पेपर द्यायसाठी चाललो आहे मी. आज पेपर आहे तो. काल मी हॉल तिकीट आणली आहे. सो अभ्यास पण केला आहे. आता बस फक्त पेपर द्यायसाठी जायचं आहे. उठलो, फ्रेश वगैरे झालं. आता मम्मी नाश्ता करत आहे. नाश्ता करतो मी आणि लवकरात लवकर निघतो पेपरसाठी. आणि बघा गाईस, आमच्या घरी मस्त झाडं वगैरे आहे. आणि हे झाड बघा बघा किती छान छान दिसतंय. ते गुलाबाचं झाड अजून होते काय माहिती, हेले असेल तोडू कोणाला पण. बघा किती छान छान झाड आहे. चला आता नाश्ता करायला जाऊ. आणि वर्ध्याची ब्लॉग कशी वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. बाहेर थंडी पण खूप आहे. सो मी उडीच घालू नये आता. चपाती बनवते आता मम्मी. गरम डाळ चपाती नाश्त्याला. कालचीच रात्र आहे. मस्त गरम गरम केली जाईल ना ताईनं. ताई तिकडे आईनं. एक नंबर. सो गाईज, पेपर झाला आहे. चांगलं गेलं, ॲव्हरेज पेपर गेला आहे. सो आता आम्ही घरी जातो. घरी जाऊन तुम्हाला भेटतो. गाईज घरी आलो आहे. आता जेवण करत आहे. आता मम्मी पण जेवण करते, मी पण करतो. आणि ज्या कामासाठी आलो होतो मी, म्हणजे पेपरसाठी, सो फायनली ते काम झालं. मस्त जेवण करायचं. मसाला देऊ का काढू त्याच्यात? नको ना मसाला देऊ काढू. तू का जे महत्त्वाचं काम होतं पेपरचं ते झालं आहे. पेपरचं पण काम झालं आहे. ओट पण देणं झालं आहे. अजून काय राहिलं आता? आता काहीच नाही राहिलं. आता सगळ्याला भेटायचं आहे. सगळ्यांना भेटायचं आहे आता. हा तुझं नाव सांग यांना. सांग. उर्मिला खडसे. माझी आदित्य खडसेची मम्मी. आदित्य खडसेची मम्मी. आज गाईज आमच्या घरामधले सगळेजण कामामध्ये आहे. पप्पा आजोबासोबत गेले आहे. थोडं काम आहे त्यांना त्यामुळे. आणि मम्मी पण थोडी हॉस्पिटलमध्ये चालली आहे. त्यांच्या मामाची थोडी तब्येत खराब आहे, सो त्यामुळे. आणि मी पण थोडं माझं काम आहे आधार कार्डचं, ते काम करून येतो. कार्तिक दादा म्हणू काय? नाही, मी बसतच नाही त्या गाडीत. का बरं? म्हणजे अरे मा पाय नाही पुरत. ह्यो पायाची नस लागलेली. बाप रे बाप. शिवची शपथ आहे. शिव कोण आहे? शिव कोण आहे? याच्या गाडीवर जा. अरे नाही ना रे, शहाणा बोलतोय. जा पलीकडे. काढती एक नोट. वा मग पप्पा 100ची दिली ती. तू 200ची म्हणतो. ठीक आहे, जा बरोबर. लय छान आहे. मी सावकीला जातो आणि पुलापर्यंत पण ते मला 20 रुपये. चिंकूला बनव सोडायला. वैना राजेश शेंडे. गाई तुम्ही हिला बघू शकतात. हॅलो हा भाऊ. ना दुपारी सगळेजण कामामध्ये होते. पप्पा पप्पांच्या कामात होते, मम्मी मम्मीच्या कामात होते आणि मी माझ्या कामात होतो.
डायरेक्ट आता पप्पानं आवरलाय, चक्कीला गेले होते आणि चिवडा, कच्चा चिवडा. त्यासाठी एक निवांत टाइम पाहिजे. अरे देवा, ह्यो निवांत टाइम उद्या भेटू ना आता. आज निवांत टाइम होता. कच्चा चिवडा कमेंट मध्ये नक्की सांगा, कच्चा चिवडा कोणाकोणाने खाल्लाय. ते आताच आहे ते भाजी आहे मी बनवायचे ना आई. आता ह्या वेळेस घेऊन येईन मी कच्च्या चिवड्याचं साधन. बघा गाईस, पप्पा चिवडा खात होते आणि तेवढ्यात चिवडा पडला आणि आईचे रिॲक्शन. चांगलं झाड झूड करून ठेवलं, हां पण माय काम काय तुमच्या मेहनतीवर पाणी फिरून टाकता. वा, माझी खूप दिवसापासून इच्छा होती कच्चा चिवडा खायची, तो पप्पानं पूर्ण केली. थँक्यू पप्पा, थँक्यू. नाही मस्त, त्या दिवशी कच्चा चिवडा घेऊन देईन तुला हां जिम जवळचा. पुढे बांधून देईन. नाही, हवा लागते का? अरे नाही, पॅकिंग करून देईन, गाडीमध्ये खाता काय नको. अरे हवा लागते ना पप्पा. तरी पेपर सुटल्यानंतर मी एका फोटो फ्रेमच्या दुकानात गेलो होतो. म्हणजे आमच्या घरचे जेवढे फोटो फ्रेम आहे त्याच शॉपमधून करतो. त्या शॉपमध्ये गेलो मी, तिथे एक मी फोटो फ्रेम टाकला आहे बनवायला. त्यांचा फोन आला आहे की फोटो फ्रेम झाली आहे म्हणून. त्यांना मी बोललो की उद्या दे जा म्हणून. ते बोलले की झाली आहे म्हणून, यायचं असेल ते ये म्हटलं. म्हटलं ठीक आहे मी येतो. आणि मला केक पण आणायचा आहे आणि आज बड्डे आहे उद्देश मामाचा. सो उद्देश मामाला सांगितलं नाही आहे की मी केक आणणार आहे म्हणून. सो मी केक पण घेऊन येतो आणि फोटो फ्रेम पण घेऊन येतो. सो जाऊया. फ्रेम घेतल्यासाठी आलो आहे बॅकरीमध्ये. आता कुठला घेऊ मी पण कन्फ्यूज आहे. जस्ट मी मम्मीला विचारलं आता, तुझ्या मनाप्रमाणे लवकर घरी. हो गाईस, हा घेतला आहे केक, त्याच्यावर लिहून येणार उद्देश. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे. उद्देश मामाचा बर्थडे आहे ना, माहित नाही तुला? मामाचा बर्थडे आहे की. उद्देश मामा सांगितलं होतं मी. उद्देश मामा केलं त्यानं. अरे यार चल जाऊ दे, काय नाही होत. केक छान आहे ना. मला तर सरप्राईज सांगायला पाहिजे तर मी तुला पैसा दिला असं. अरे नाही काही नाही होत. अरे नाही लावला, जेव्हा जेवण करतो वाटते. जेव 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 चांगल्या रोहिणी त्या व्हिडिओ कॉलवर. हॅपी बर्थडे. जेव. एक नंबर. एक नंबर झाली चटणी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. पाठवू काय ग तुला केक? पाठवू का तुला केक? फ्रीज मध्ये ठेवून पाठवतो तुला. नाही का? फ्रीज मध्ये ठेवतो पाठवतो म्हणतो, पण खराब होईल. हो, ही गोष्ट बरोबर आहे. बापरे, पण पूर्ण करता. मम्मी चार ना. फ्रूट मम्मी पप्पाला चार. एक दिन बे चटना. हॅपी बर्थडे मामा. अरे देवा, हिला काय दिसायले काय नाही तर मला काय माहिती. हा ओके दे. लय दिवसापासून लय बोलायची ना. खोल आता असं असं ए इथून कर की असं कर. वरे वरे किस त्याला वरे किसा. अरे रे अरे बापरे, पप्पीच घेतली मम्मी तर. हा कसा आहे फोटो? हा एक नंबर. गाईस, उद्देश मामाचा बर्थडे झाला त्यानंतर मी सांगतो एक गोष्ट गाईस तुम्हाला, की मी पुणेला राहतो ना गाईस. माझे फ्रेंड्स वगैरे आहेत तिकडं, बट जो आता मी इथं राहायचो
आणि जो आमचा मुवमेंट राहायचा म्हणजे की शेकोटी लावून बसायचा, मी तिथं विचार करायचो की येणार शेकोटी लावणार आणि आकाश मामा राहणार. बट मी मामीकडे गेलो, जी विजय मामाची वाईफ आहे, म्हणजे मामा आहे माझे विजय मामा, त्यांची वाईफ आहे. त्यांना विचारलं मी की आकाश मामा कुठे आहे, तर आकाश मामा इकडे आहे बोलले, मुंबईला आहे. अरे म्हटलं आता मी सॅड झालो होतो त्या टाईमी की यार म्हटलं आकाश मामा नाही आहे. मग सांगितलं की ते 2 दिवसांनी येणार नाही. मग 2 दिवसांनी आले हे. खरं मामा लय भारी वाटतं तुला भेटून. आणि खरं मला ते जुने दिवस आठवतात, त्यांच्यासोबत रात्रभर जागरण करायचो आणि फक्त गोष्टी करत राहायचो आम्ही. बघा शेकोटी लागूनच आहे आणि आकाश मामा पण आहे. खूप छान वाटत आहे मामा. तू सांग काय बोलतो मुंबई, मस्त. कधी येतो पुण्याला? येऊ जसा वेळ भेटला तसं येऊ. जसा वेळ भेटला तसा या लवकर. गाईस तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की कोण कोण हात शेकतात. आणि असा हा मुवमेंट आहे ना गाईस हात शेकाचा, हा पुणेमध्ये भेटणार नाही मला. तर मला हा जो मुवमेंट आहे मी कॅप्चर करून घेत आहे, तर मला आठवण राहणार की मी आलो होतो वर्धाला, आकाश मामासोबत बसलो होतो आणि शेकोटी लावली होती. शेकोटी एक्सपर्ट आहे मामा तू, अरे एक नंबर. एक नंबर. हे 2 शेअर तुझ्यासोबतच राहतात हा? अरे आपले वाघात वाघ आहेत का? वाघात ते आपले. कधी लागणार? कुत्र्याच्या रूपात वाघात ते आपले. हा, शेकोटी लागणार आपली, नक्की लागणार. तर आपल्याला कागद पेपर पाहिजे. आता होणार, आता होणार, नक्की होणार. नक्की होणार का? नक्की होणार, 100% होणार. 100% होणार. चांगली थंडी आहे बाबा इकडं, पुण्यापेक्षा तर बेस्ट आहे जास्त. जास्त पुण्याला तेवढी नाही आहे, पण तिकडे पण लागायची, बट इकडे पण हा सत्य गोष्ट आहे. सत्य गोष्ट आहे की नाही. देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं, काम चालू करायचं, काम चालू करायचं. सगळं ते. सो गाईस तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल. खरं गाईस आपल्या वर्धेकडं आलो आणि आता पहाटेचे 1 वाजले आहे गाईस. मी आतापर्यंत घरी नाही गेलो आहे, मी इकडं आलो आहे, झोपायला नाही आलो आहे गाईस, एन्जॉय करायला आलो आहे. आणि पुण्याला जास्त गाईस मी एवढ्या वेळपर्यंत जागा राहत नाही, मी लवकर झोपून जातो दुसऱ्या दिवशी कामासाठी. आता एवढे दिवस सुट्ट्या घेऊन आलो, थोडा एन्जॉय चालू आहे. आकाश मामासोबत बसून होतो, शेकोटी लावली होती, मस्त टाईम स्पेंड झाला आहे. कितवा दिवस आहे माझा? पहिला, दुसरा, तिसरा, 4था दिवस आहे आजचा वर्धेमधला. सो हाय, आता जेवढा दिवस आहे तेवढा दिवस एन्जॉय करतो गाईस. तेच उद्देश माझा पण बड्डे झाला आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि वर्धेचे ब्लॉग कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला गाईस, गुड नाईट अँड बाय.